दिसत आहेत. असं आहे की देवेंद्र फडणवीस हे मी नेहमी म्हणतो की एक संस्कारक्षम नेते आहेत. आमचे वैचारिक प्रचंड मतभेद आहेत. त्याच्यामुळे त्यांनी झालेल्या संस्कारात ते संस्कार विसरले नाही. माणसं संस्कार विसरतात. त्याच्यामुळे भारतीय परंपरा आहे. आपल्या इथे श्रावण बाळाचं उदाहरण आहे. आपल्या इथे बापाला दिलेला शब्द आणि 14 वर्षासाठी गेलेलं वनवासात गेलेला राम हे आपल्यासमोर रामायणच उदाहरण आहे. त्याच्यामुळे बाप आणि पुलका याचं नातं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पण संस्कारित पद्धतीने अधोरेखित केलेलं आहे. ह्याच्यावरती अजून काय बोलायचं. देवेंद्र भाऊंचं कौतुक आहे की मोदींचा उत्तराधिकारी व्हायचं त्यांच्या मनात आहे की नाही मला माहित नाही, पण कमीत कमी त्यांनी बोलताना हे तर सांगितलं की वडील जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी किंवा तुम्ही राजीनामा द्या असा काही म्हणजे आज कुठे प्रश्न येतच नाहीत असं हे बोलणं. मला वाटतं की त्यांच्या बोलण्यातनं महाराष्ट्राला जे काय समजायचं ते समजून घेतलंय महाराष्ट्रात. एक संस्कृती समोर येते भारताची, पण ही मोगलाई नाही असं देखील ते मागत. कुठेतरी संस्कृती आता ते जाऊ द्या, ते भारत ते मोगलाई नाही वगैरे याच्यावर काय मला बोलायचं नाहीये. प्रश्न हा आहे की त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि मर्यादांचं पालन करणं हे भारतीय संस्कृतीची उच्च परंपरा आहे. मात्र त्यातच कुठेतरी अजित पवार मला त्याच्यावरती मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही की देवेंद्र फडणवीसांनी हे बोलणं की वडील जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी सोडला जात नाही किंवा वडिलांना घरी बसवणं ही भारतीय संस्कृतीत नाही. ह्याच्यात खूप काय आलं. गेल्या काही दिवसापासून फडणवीसांचंच नाव येतंय. मात्र त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात देखील पंतप्रधान नक्कीच दिसणार. असे की तो त्यांच्यातले संस्कार दिसत आहेत ना. परत एकदा सांगतो की त्यांच्या आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण बापाला बाजूला ढकलून सिंहासनावर बसणं हे त्यांच्या मनाला पटत नाही म्हणून ते बोलले. गेल्या काही दिवसापासून शिवसेना असेल राष्ट्रवादीमध्ये गद्दार असं स्टॅम्प लागलेलं दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी ते लागलेले स्टॅम्प काय पुसता येतात काय? ते दीवार पिक्चर मध्ये लिहिलेलं ना मेरा बाप चोर आहे ते पुसता आलं का त्याला? खोक्या प्रकरणात विलय ठरवून आपल्याला फळ बसला. राजस्थान मधून मला मारण्याकरिता गुंड आले होते. मास्क खातो असं देखील त्यांना सांगण्यात आलं. सुरेश दसने एका मला याच्यातलं काही माहित नाही, त्याच्यामुळे याच्यावर काय मी बोलणार. माझा फोन केला पाहिजे. मला याच्यातलं काही माहित नाही, मी याच्यावर काही बोलणार नाही. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र धनवट आणि पोपट धनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. आमच्या जमिनी पीडितांसोबत मिळून आरोप केलेले आहेत. शेतकरी जमिनी लाटल्या जातात. 700 एकर जमिनींचा घोटाळा आहे. दलित मागासवर्गीय अनेक गरीब शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या खोट्या सह्या घेऊन कोणा आंधळ्याची खोटी सही घेऊन अनेक घोटाळे झालेले आहेत आणि त्याच्या मागे देखील राजकीय राजश्रय होता. ज्या पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली किंवा गुन्हे नोंदवले त्या सगळ्यांना अँटी करप्शन मध्ये अडकवण्यात आलं. हे प्रचंड मोठं रॅकेट आहे आणि त्या रॅकेटचा टोक कुठे जातं हे आता शोधावं. दहशतीचा प्रश्न नाही. जवळजवळ 700 एकर जमीन आहे त्या भागामध्ये, ही अशाच पद्धतीने घेण्यात आलेली आहे. आता ते शेवटी शेतकरी मार्ग शोधतात. शेतकऱ्यांनी मार्ग शोधला. आणि हे खरं आहे की ती 700 एकर जमीन आहे. 700 एकर आणि जास्तीत जास्त जमिनी ह्या दलित म्हणजे महार बौद्ध समाजाच्या लोकांच्या जमिनी आहेत. त्या दादागिरी करून काढून घेतल्यात जमिनी. सर्व सहकारी धनंजय मुंडेंचं आहे. मला त्याच्यावरही काही बोलायचं नाही. आता याचा शोध घ्या की पोलीस स्टेशनला फोन कोणी केले, पोलिसांवर दबाव कोणी आणला. 11 केसेस आहेत, 11 केसेस. आणि हे एवढे दिवस बोंबलतायत शेतकरी. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जाते, पोलीस डिपार्टमेंटमध्ये जातात, कोणी कधीही लक्ष दिलेलं नाही. त्याच्या मागचं कारण काय?
प्रश्न आहे. 700 एकर जमीन एक माणूस जमा करतो, सोपी गोष्ट आहे. तर संतोष देशमुख प्रकरणात जी महिला होती मनीषा बोरुडेची हत्या झालेली आहे. अनेक कारण समोर येतात. अनैतिक संबंध असतील, पैशाचे वाद दाखवून झालेले आहे. आणि कुठेतरी पुरावे नष्ट करण्यासाठी त्या संबंधात मला काय माहिती नाही. सध्या मराठीतनंच सर्व काही व्यवहार व्हायला पाहिजे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. काय नवीन काय, मराठीतनं व्यवहार झालं पाहिजे हे धोरणच आहे. त्याच्यात नवीन काय आहे? नवीन काय असेल तर विचारा. तेच उघडत बसायचं ते बरोबर नाही. सर, काल त्यांनी एका खाजगी कंपनी मधल्या वॉचमॅनला देखील मराठीमध्ये अपमान केल्याबद्दल त्यांनी पंचेचाळीस उत्तर दिलेलं आहे. ठीक है. मुझे लगता है वक्फ में जबरदस्ती हो रही है. वक्फ जमीनें ये किसी की नहीं है. ये वक्फ जमीनें ना, ये वक्फ जमीनें जो आई हैं इसका इतिहास है कि ये जो मुस्लिम धर्मी है वो अपने धर्म की हिफाजत के लिए, अपने धर्म के जैसे मस्जिद बनानी है, मदरसा बनाना है, स्कूल बनाने हैं, कॉलेज बनाने हैं, तालीम के लिए और कुछ बनाना है, कई कब्रस्तान बनाने हैं, तो उनके लिए जो ज़मीनें हैं वो वक्फ के माध्यम से आती है. तो वक्फ की ज़मीनों को उनके जो पूर्वज थे, बाप दादा थे, कई अमीर लोग हैं, आज भी जिंदा अमीर लोग हैं, उनकी ज़मीनें हैं, वो कभी कभी दे देते, दान दे देते हैं. उस दान को वो वक्फ कहते हैं. और वो वक्फ